दुपारचे वाजलेत 2 आणि जय श्री गणेश निघालोय आता आपण एक महाबळेश्वरला. सुंदर असं मंदिर आहे, ते मंदिर बघायला महाबळेश्वरच्या घाटाने पाचगणीतून पुढे निघालोय. बऱ्यापैकी उताराचाच रस्ता आहे, त्यामुळे गाडी काय चालू नाही ठेवत आहे. आपण गाडी बंद ठेवूनच चाललोय आणि नक्की तुम्हाला मजा येईल. मस्त मंदिर आहे, असं एकदम पूर्ण बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आज सुट्टीचं आलेलो आहे आपण, युटर्न मारावा लागेल. पुढून पण रस्ता दाखवतो काय नाही. थोडा रस्ता बघत बघत जावं लागेल, कारण रस्ता आपल्याला माहित नाही. फर्स्ट टाइम मी पण चाललोय आणि मंदिराचं नाव मी तिकडे गेल्यावरती तुम्हाला सांगेन. तोपर्यंत तुम्ही घाट एन्जॉय करा. मी मॅप बघत बघत जातो जरा. मॅप वर लक्ष नाही दिलं तर नेटवर्कचा इश्यू आहे, त्यामुळे थोडस मॅप बघत नीट जावं लागेल. आणि आता चुकलं तर वांदे होते. थोडस बघत जातो. 22 किलोमीटर काहीतरी जायचं आपल्याला. माझ्या घरापासून पकडा नाही ना बोलता 30 किलोमीटर असेल. 30 किलोमीटर जाऊन 30 किलोमीटर येऊन म्हणजे 60 किलोमीटर. आणि काल थोडस गाडीचं काम केलं, त्यामुळे गाडी थोडीशी मस्त चालायला लागली. आता जरा आधी पण मस्तच चालत होती, ते असं डोक्यात खटकत होतं सारखं, सर्व्हिस कॅर. वाटलं नव्हतं की 5-5 हजाराला सर्व्हिस असेल, 5000 किलोमीटर. आणि आतापर्यंत आपली गाडी चालली आहे ते म्हणजे 14,637 टोटल किलोमीटर. आणि आपण इकडे यायला निघाल्यापासून लगभग 300-400 किलोमीटर आपण काहीतरी गाडी चालवली आहे. थोडासा हा रस्ता म्हणजे एवढा चांगला नाही आहे, जरा खड्डे खूप आहेत, पण नजारा मस्त आहे. आणि काल जरा थकलेलो, कारण दिवसभर तिकडे माझा गेला. तिथे बसून वैताग आला, काय करायला नव्हतं, त्यामुळे अजून थकलेलो. मग रात्री आलो, एकदम आळस आलेला एकदम. त्यामुळे आणि जेवलो पण लेट, बसल्यावरच्या खुर्चीवर झोपून गेलेलो. आता निघालोय. मी माझ्या या रस्त्याची जास्त बोलत नाही. बाजूला असे झाडं आली आहेत, तसं त्या झाडांच्या भुसेतून चाललोय आपण. गार वाटतंय मस्त. तर टुरिस्ट म्हणजे वाढल्यात सध्या गावी आपल्या.
त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक आहे, बाकी काय नाही. थोडंसं ट्रॅफिक मधून निघताना भेटतं.
संध्याकाळचे वाजले 4. थोडस कॅमेरा रिस्ट्रिक्शन असल्यामुळे शूट नाही करता आलं. ते पण बरोबर आहे, त्यांचं पण बरोबर आहे की नाही केलं पाहिजे. ते काय जेवढं जमलं तेवढं केलं. पण मस्त आहे, मस्त. म्हणजे सगळ्यांनी येऊन बघावं मंदिर आहे. पंचगंगा आणि कृष्णामाई मंदिर एकदम सुंदर मस्त असं मंदिर होतं. नक्की या आणि बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि अजून पण खूप काय काय पॉइंट आहेत पालघर महाबळेश्वर क्षेत्रामध्ये. पण नक्की या, नक्की बघा.